नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11ची कसोटी समजून घेणार आहोत, जिचा उपयोग हा आपल्याला विविध गणित सोडवण्यासाठी, भाग देण्यासाठी होत असतो। यामध्ये 11ची कसोटी समजून घेत असताना आपण दोन उदाहरणांचा विचार करू आणि त्याच्या सहाय्याने ही 11ची कसोटी समजून घेऊ। 121 भागिले 11 आणि 902 भागिले 11। आता याचा नियम काय आहे तर एका आड एक संख्येच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्यांना 11ने निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो। आता हे पहिलं उदाहरण आपण समजून घेऊ। एका आड एक संख्या म्हणजे काय तर या 1 ची आणि या 1 ची बेरीज करायची म्हणजे 1 आणि 1 2 आणि मधला राहिलेला जो 2 आहे तो यांच्या दोघांची बेरीज 2 आणि हा 2 2तून 2 गेला 0 म्हणजे या संख्येला या 11ने पूर्ण भाग जाणार आहे। हा पहिला नियम। दुसरा नियम असा किंवा 11च्या पटीत असेल तर आता 11च्या पटीत मानल्यानंतर 9 अधिक 2 एका आड एक मानल्यानंतर 9 अधिक 2 9 आणि 2 11 होतात आणि मधला 0 0 अशा पद्धतीने 11तून 0 गेला 11 म्हणून या ठिकाणी 11ने या 902 ला पूर्ण भाग जाणार आहे।